नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका मध्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे। या घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका लहान मुलाचा देखील समावेश आहे। तर या घटनेत 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। 7 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज 17 जूनला मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भूषण लांजेवारला अटक केली आहे। रस्त्यावर खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिला आणि लहान मुलांसह अनेक लोक फुटपाथवर झोपले होते। मध्यधुंद कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्यांना चिरडले। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागे पुढे केल्याने या 2 जणांचा मृत्यू झाला। आरोपी भूषण लांजेवार याच्यासोबत इतर काही तरुण देखील असल्याची माहिती मिळत आहे।